आज आपण रेस्टॉरंटमध्ये जसा मसाला पापड बनवतात तसा मसाला पापड बनवणार आहोत। तर इथे मी पापड तळण्यासाठी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही। तर हा पापड मी तेलात न तळता तव्यावर शेकून घेतलेला आहे। तर हा अगदी पापड तळून घेतल्यासारखाच दिसतो आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याचप्रमाणे हा मसाला पापड तयार झाला आहे। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण मसाला पापड कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर हा पापड अगदी रेस्टॉरंटमध्ये बनवतात तसाच दिसतो। तर इथे मी हा पापड तळण्यासाठी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। चला तर मग हा पापड कसा बनवायचा ते बघूया। इथे पापड शेकण्यासाठी मी दोश्याचा तवा घेतला आहे। तर हा तवा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा आणि तवा गरम करून झाल्याच्या नंतर या तव्यावर आपण पापड शेकून घेणार आहोत। तर आता इथे हा तवा गरम झालेला आहे। आता यात आपण पापड घालून घेऊया। आता इथे मी एक उडीद डाळीचा पापड घेतला आहे। तर आता हा पापड या तव्यावर आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तर इथे तुमच्याकडे मॅशर असेल किंवा वाटी असेल किंवा अशा प्रकारचा ग्लास असेल तर त्या ग्लासने तुम्ही या पापडला शेकून घेऊ शकता। तर इथे मी या ग्लासचा वापर केलेला आहे, मॅशरचाही वापर करू शकता। तर या पापडला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच शेकून घ्यायचा आहे। तर बघा आता इथे हा पापड शेकायला सुरुवात झालेली आहे। तर या ग्लासने व्यवस्थित असा या पापडला आपण शेकून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता हा पापड जवळपास शेकून झालेला आहे। आता यात मी घालणार आहे एक स्वच्छ धुवून बारीक चिरलेला टोमॅटो। तर आता इथे मी टोमॅटोचे काप घालून घेतले। तर याच प्रकारे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। आता हा कांदा घालून झाल्याच्या नंतर यात आपल्याला मिरची पावडर, चाट मसाला आणि मीठ भुरभुरायचा आहे। तर आता हा कांदाही घालून झाला। कांदा घालून घेतल्यानंतर आपल्याला यात शेव घालून घ्यायची। तर आता हा कांदा घालून घेतला। आता यात मी जी बारीक शेव आहे किंवा यात शेवला नायलॉन शेव म्हणतात ती शेव घालून घेतली। तर ही शेव चाटसाठी वापरतात। तर आता ही शेवही घालून घेतली आणि ही शेव घातल्याच्या नंतर आता यात मी घालणार आहे थोडीशी मिरची पावडर आणि यातच घालणार आहे मीठ। तर मिरची पावडर घालून झाली। मिरची पावडर घालून झाल्यानंतर आता यात मी थोडंसं मीठ घालून घेतलं। आता यातच आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी चाट मसालाही घालून घेतला। तर इथे आपला रेस्टॉरंटसारखा अगदी झटपट असा अजिबात तेलाचा वापर न करता मसाला पापड तयार झालेला आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरमध्ये मिळतो तसाच हा मसाला पापड दिसतो। तर हा अगदी झटपट, कमी वेळेत आणि कमी साहित्यात आणि अजिबात तेलाचा वापर न करता तयार होतो। तर आजची माझी ही रेसिपी आवडल्यास चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच नवीन रेसिपी आल्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।